हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण संस्कृतचं आपण सब्जेक्टचं प्रिपरेशन करत आहे. तर आता मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नाही का संस्कृत विषयाचे जे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स येतात, की कोणते क्वेश्चन कसे विचारले जातात एक्झाममध्ये आपल्याला, कोणते क्वेश्चन आता जे आपण स्टडी तर करत आहे, स्टडी तर चालूच राहील आपला साईड बाय साईड, पण नेमक्या एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जातात. आपल्याला अर्धून जास्त मुलांना माहीतच नसते की बा संधी वाचायची, तर संधीत वाचायचं काय नेमकं, आपल्याला क्वेश्चन विचारले कसे जाणार आहेत. आणि सगळे क्वेश्चन आपल्याला ब्लूप्रिंटनुसारच विचारला जाणार आहे. जे NCICMनं ब्लूप्रिंट दिलेली आहे आपल्याला, जेव्हापासून आपला सिलेबस चेंज झालेला आहे, पॅटर्न चेंज झालेला आहे. इन द सेन्स सिलेबस तोच आहे, फक्त पॅटर्न चेंज झालेला आहे. एक्झाम पॅटर्न, तर एक्झाम पॅटर्न एकदम ब्लूप्रिंटनुसारच येतो. आता आपण हे लास्ट 3 इयरचे आपण एक्झाम बघणार आहोत, की समर 24मधला, समर 23मधला आणि विंटर 23मधले हे लास्ट 3 इयरचे जेवढे पण पेपर येतं ते सर्व ब्लूप्रिंटला फॉलो करून आलेले येतं. तर आता त्यामध्ये आपला संस्कृतचा आपण पहिला पेपर बघू. तर त्यात नाही का पहिला क्वेश्चन येते, पहिला जो MCQ येते, 20 मार्काचे MCQ येतात. MCQ आपण आधीच ब्लूप्रिंट बघितलेली आहे. तर आता ब्लूप्रिंट फॉलो झालेली आहे का नाही ते आपण चेक करू. पहिला टॉपिक संधी चित्वा वा योजिता लिखवात. म्हणजे काय आहे, एक तर आपल्याला संधी सोडवायची किंवा संधी करायची. ठीक आहे, तर हे आपल्याला पाच क्वेश्चन विचारले जातात. तर आपल्याला संधी टॉपिक झाला म्हणल्यावर आपल्याला हे 5 क्वेश्चन आपल्याला येतात. हे किती मार्कासाठी येतं, एक संधी एका मार्कासाठी, म्हणजे 5 मार्कासाठी इथं येते MCQसाठी. ठीक आहे, नंतर येते समास, एक तर समास करा म्हणजे समास सोडवा किंवा समास करा. ठीक आहे, तर हे आपल्याला इथं समास कोणता आहे आणि त्याचं आपल्याला हे लिहायचं लागते, एक तर समास करायचा किंवा समास विग्रह करायचा. ठीक आहे, तसं तंत्रस्य करता, तंत्र करता, तर तंत्र करता, तंत्रस्य करतात आपल्याला हे लिहायचं की बा अव्ययभाव समास आहे. तर असं आपल्याला विचारलं जाईल. तर आता हे पाच क्वेश्चन येतं, म्हणजे समास 5 मार्कासाठी MCQमध्ये. ठीक आहे, नंतर हा सिम्पल आहे, हा अव्यय पद येतं. ठीक आहे, आपल्याला नाही का असे फिल इन द ब्लँक्समध्ये आपल्याला अव्यय दिले जातील, आपल्याला ते फक्त फिल इन द ब्लँक्समध्ये भरायचे. ते एकदम इझी आहे. हा MCQ म्हणजे आपल्याला फिक्स MCQ आहे. हा जो 5 मार्कासाठी फक्त आपल्याला नाही का अव्यय किंवा च म्हणजे आणि होते, यत्र म्हणजे यत्र तर म्हणजे येथे तेथे होते, इति म्हणजे तिथे. तर हे सर्व जे अर्थ येतं या अव्ययपदाचे आपल्याला अर्थ माहीत असले की आपण व्यवस्थित इथं भरू शकतो. किंवा आता जसं इथं यत्र तत्र, यत्र धूम तत्र अग्नी, जर म्हणजे आग असेल तर तिथं अग्नी असणारच, म्हणजे दूर उठत आहे तर अग्नी असणारच असं. तर तसं आपण एकदम इति की राम लक्ष्मणम च च वनम गतवंतौ, आपण हे असं एकदम इझी लिहू शकतो. ठीक आहे, तर हे 5 मार्काचं अव्ययभाव आपण अव्यय, तर अव्यय आपण पण एका लेक्चरमध्ये घेऊन टाकू. नंतर इथे शब्दरूपाने आपल्याला आता जरी बंध नसेल माहीत, तर आपल्याला जसं आता आपल्याला मातृशब्द जरी पाठ नसला तरी आपल्याला माहिती आहे की मातृनाम, नाम म्हणजे आपलं देवानाम, म्हणजे देवानाम म्हणजे आपल्याला एवढं तर माहिती ना, नाम आलं शेवटी ते बा हे षष्टीचं बहुवचन राहते. तर आपण एवढं जरी लिहिलं, आता मातृ आपल्याला माहिती आहे की ऋकारांत शब्द आहे, तर ऋकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे, षष्टी बहुवचन आपण एवढं तर लिहू शकतो ना. तर आपलं एवढं जरी आपण हे केलं, तर आता तसे आपण हे करू शकतो, तसेही सर्वनाम आहे, तर आपण याचं पण लिहू शकतो. म्हणजे आपल्याला पूर्ण जरी नसेल पाठ केलं तर आपण एक एक तरी म्हणजे आपल्याला शब्दरूपाने वाचलं जरी नसेल, थोडं आपण ओव्हरलुक करून जरी गेलं तरी आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. म्हणजे आपण ब्लँक शब्दरूपाने येत नाही असं नाही म्हणू शकत आपण. आपल्याला 1-2 तरी क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करताच येतात. नाही 5 पैकी पण 3 क्वेश्चन तर भेटतात. तसं पण आपला संस्कृत एकदम स्कोरिंग सब्जेक्ट आहे. तुम्ही पॉईंट वाईज आहे, MCQ टाईप, तुम्ही व्यवस्थित लिहिसाल, व्यवस्थित मार्क भेटतील तुम्हाला. मार्क कटायचे नाही याच्यात. म्हणजे तुम्ही 5च्या 5 बरोबर लिहिलं तर 5 पैकी 5 आपल्याला. बाकीच्या सब्जेक्टमध्ये असं स्कोप नाही, पण संस्कृतमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहिसाल तर हे 5च्या 5. आता तुम्ही कोणता तरी MCQ सॉल्व्ह केला, 5 पैकी 5 भेटणार आहेत का तुम्हाला? नाही, 3 किंवा जास्तीत जास्त मॅक्सिमम 3.5 किंवा 4 भेटतील तुम्हाला. 5 पैकी 5 भेटणार आहेत का? नाही, पण संस्कृतमध्ये स्कोप असते, तुम्ही 5च्या 5 घेऊ शकता. ठीक आहे, तर आपल्याला याच्यात स्कोप जास्त आहे स्कोअर करायचा. आता स्ववाक्यशी योज येतं, आपल्याला हे शब्द दिलेले राहतात. आपल्याला हे शब्द या पठतू हा शब्द लावून आपल्याला, म्हणजे धातू प्रत्यय लावून आपल्याला, हे प्रत्ययाचा टॉपिक आहे, प्रत्यय लावून आपल्याला त्याचा वाक्यात प्रयोग करायचा. आपल्याला कसं जरी आपल्याला हे प्रत्यय वगैरे शिकलं की तुम्हाला समजेल की हे धातू वगैरे, हे प्रत्यय वगैरे काय. तर हे प्रत्यय मी सांगतो तुम्हाला कसं आहे काय, म्हणजे शॉर्टकटमध्ये तुम्हाला. आणि स्वतःच्या वाक्यात आपण थोडंसं कारक प्रकरण समजायला लागलं आपल्याला. कारक प्रकरण झालं की आपल्याला तुम्हाला हे पण समजायला लागते की शब्द कसे बनतात. ठीक आहे, धातू रूपाने तेच शब्द आपल्याला हे धातू रूपाने लिहायची की काय काय लागलेलं आहे, कोणतं रूप आहे काय. आणि नंतर सेम
हेच कारक संबंध. आता हे कारक संबंध एकदम इझी आहे. आता आपल्याला समजा वैद्य आहे, आपल्याला माहिती आहे चतुर्थी, तर चतुर्थी कोणत्या कारकसाठी ते कर्ता कर्म करण अधिकरण, म्हणजे अधिकरणसाठी आपल्याला संप्रदान म्हणजे चतुर्थी, म्हणजे हे काय संप्रदान कारक आहे. म्हणजे आपण तुम्ही फक्त विभक्ती वरून पण कारक करू शकता. म्हणजे 5 मार्क कारकचे तुम्हाला इझिली भेटू शकतात. मी जेवढा टॉपिक सांगतो तेवढा लक्षात घेतलं तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाते. म्हणजे SAQ तुम्ही इझिली संधी, समास नाही म्हणता इथून क्वेश्चन मार्क, हा 5 मार्क, हे 5 मार्क आणि हे उपसर्ग, हे 5 उपसर्ग जे येतं, हे 22 उपसर्ग आपल्याला दिलेले येतं. 22 वाक्य पाठ केले तुम्ही की बा तुम्ही प्रत्येक इयरमध्ये बघू शकता. सेम पॅटर्न असाच फॉलो होतं आहे की तुम्हाला कोणते पण तुम्ही 5 हे केले उपसर्ग केले की तुम्हाला याच्यातले 5 मार्क फिक्स होऊन जातात. 5 हे होऊन जातात, हे 5 मार्क होऊन जातात. तर 10 मार्क तर तुम्ही याच्यात इझिली घेऊ शकता. आणि म्हणजे फिक्स तुम्ही थोडासा टॉपिक पाठ केला तर तुम्हाला हे येऊन जाऊ शकते. ठीक आहे. आणि 20 मार्काचं तुम्ही MCQ MCQचं टॉपिक केला तिथून तुम्हाला मार्क भेटून जाऊ शकता. संस्कृतमध्ये फेल व्हायचे चान्सेस खूप कमी येतं व्यवस्थित स्टडी केला तर. फक्त मुलं व्यवस्थित पॅटर्न स्टडी करत नाहीत. व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला संस्कृत एकदम इझी होऊन जाते. मी जसं सांगतो तसं करा, संस्कृतमध्ये तुम्हाला पासिंग एकदम इझी होऊन जाईल. ठीक आहे. आता सेकंड, आता हे झाले आपले सगळे 8च्या 8 शिकलो. तुम्हाला याच सिक्वेन्समध्ये येतील. काही जणांना तर अर्थ समजतच नाही क्वेश्चनचा अर्थ किंवा क्वेश्चन म्हणत काय. आता हे उपसर्ग आपल्याला स्ववाक्यशी, आता उप आहे तर उपचं आपल्याला स्वतःच्या वाक्यात उपयोग करावा लागेल. शब्द त्याचे पाठ करून ठेवले, तसं 22 वाक्य पाठ करून ठेवले, बस तुम्हाला कोणते पण विचारतील ते लिहून टाकायचे. इझी गोष्ट आहे. ठीक आहे. आता हे झालं SAQ. आता LAQ बघू आपण. ठीक आहे. LAQमध्ये कसे क्वेश्चन येतील. तर आता हे येतं LAQ. याची पण तुम्हाला PDF भेटून जाईल, काही टेन्शन घेऊ नका. हे सर्व फक्त एका जागेवर असलं ना की आपल्याला अभ्यास करायला सोपं येते की बा काय करायचं काय नाही करायचं. म्हणजे आपण घाबरत नाही. सर्व ऑर्गनाइज स्टडी केला, जेवढं एक्झामच्या टाईमला जेवढं तुम्ही लिमिटेड वाचाल, लिमिटेड सोर्सेसमधून वाचाल, 100 जागेवर वाचाल तर कन्फ्युजन वाढेल आणि व्यवस्थित आपण इफिशियन्सी वाढणार नाही. ठीक आहे. तर आता आपल्याला हे बघ, हे सेम आपल्या शब्दरूपावर. आता राजन आहे, नकारांत पुल्लिंग शब्द आहे. आपल्याला तृतीय एकवचनचं वचन लिहून आपल्याला म्हणजे रूप लिहून आपल्याला शब्दरूप लिहून त्याचा वाक्यात उपयोग करायचा. तर आता आपल्याला एवढं जरी नसेल तर अकारांत पुल्लिंगी वृक्ष, अकारांत पुल्लिंगे तर वृक्ष कशासारखं चालं, अकारांत पुल्लिंगे म्हणल्यावर देवसारखं चालं. वृक्षाचं पंचमी एकवचन काय होईल, वृक्षात. आता वृक्षातचा जर का आपल्याला अर्थ माहीत असला तर आपण त्याचा वाक्यात उपयोग, आपल्याला वृक्षात तेवढं जरी आलं 2 पैकी 1 मार्क तर भेटून जाईल. वाक्यात उपयोग जसा येते तसा वाक्यात उपयोग केला तर आपल्याला मार्क पण भेटून जातात इझिली. मी तुम्हाला ते पण पॅटर्न हे सगळं सॉल्व्ह करून दाखवेल मी तुम्हाला, पण ते एक्झामच्या आधी पहिल्यांदा आपण सर्व पॅटर्न वाईज स्टडी करू. मग एका दिवसात आपण हे सर्व रिवाईज करू किंवा एक्झाममध्ये कसं लिहायचं काय लिहायचं. ठीक आहे. तर हे क्वेश्चन येते शब्दरूपावर. म्हणजे शब्दरूपावर एक SAQ एक LAQ, म्हणजे 15 मार्क शब्दरूप आहे. ठीक आहे. 15 पैकी आपण नाही म्हणता 5 मार्क तर इझिली घेऊ शकतो. ठीक आहे. नंतर येते समास 15 मार्काचा. इथं 2 मार्क अपेक्षित आहे, म्हणजे आपल्याला त्याचं पूर्ण व्यवस्थित लिहायला लागणार आहे. ठीक आहे. पूर्ण त्याचा विग्रह आपल्याला ते पण तुम्हाला सांगेल की लौकिक विग्रह सूत्र वगैरे एकदम इझी. आपण त्याचे इतके सारे क्वेश्चन्स आपण एक्झाम्पल हे करू ना, प्रॅक्टिस करू की तुम्हाला सर्व इझी वाटेल. आणि त्याच्यातलंच कोणतं ना कोणतं एक्झाम्पल येईल. पॅटर्न फक्त लक्षात ठेवायचा. थोडं एकदा समजायला लागलं, कॉन्फिडन्स आला, प्रॅक्टिस केलेली असली की तुम्हाला काहीच अवघड नाही. ठीक आहे. हे झालं. तसं बलम अनतिक्रम्य म्हणजे यथाबलम याचं यथाबलम होते हे माहीत असलं आपल्याला. एवढं लिहिलं की नंतर याचा समास आपल्याला याचं कसं करायचं. त्यांना अलौकिक विग्रहामध्ये सूप धातू लागते. मग ते सर्व मी तुम्हाला समासमध्ये शिकवतो. ते सर्व अलौकिक विग्रह झालं. मग उपसर्जन या पूर्व या सूत्रानं हे समोर येते, उपसर्जन समोर येते. नंतर मग हे सूप धातू प्रतिपादक म्हणून सूप धातूचा लोप होते. ते सर्व आपण एका लाईनीनं मग ते कसं होते ते सर्वात अवघड वाटते, पण एकदम इझी समजून घेतलं तर एकदम इझी आहे. सेम नंतर संधी, तिथं आपल्याला फक्त संधीचं नाव, पण इथं आपल्याला संधीचं सूत्र वगैरे सर्व अपेक्षित आहे. ठीक आहे. इथं लिहिलेलं पण किंवा सूत्र पण लिहायचं, तुम्हाला सूत्र पण लिहायचं. तिथं फक्त संधी सोडवायची होती. संधी करा किंवा सोडवा. इथं तुम्हाला किंवा त्याचं नाव लिहा. इथं तुम्हाला नावासोबत त्याचं सूत्र पण लिहायला लागलं. म्हणजे समजा इथं अध्यास्ती आहे. अध्यास्ती म्हणजे काय ते अधि प्लस आस्थी. अध्यास्ती म्हणजे इको यनच ही यन संधी आहे. तर यन संधी आहे तर य आला म्हणल्यावर आपल्याला समजू शकते की बा इथं ई आणि अ आलेला असू शकते. मग आपण अधि आस्थी
अध्यास्थी. तर हे सर्व लिहायचं किंवा यन संधी आहे, स्वर संधी पहिल्यांदा लिहायचं की स्वर आहे, ऱ्हस्व आहे का स्वर आहे, व्यंजनी की विसर्ग आहे. आपण लिहिलं स्वर संधी. नंतर स्वर संधीमध्ये स्वर संधीलाच अच संधी पण म्हणतात. नंतर याला काय मग त्याच्यात कोणता पॉईंट येते किंवा त्याच्यात यन संधी आहे. स्वर संधीत आहे पण यन संधी आहे, यन संधी आहे. मग यन संधी लिहिलं की मग त्याच्यासोबत यन संधीचं सूत्र लिहायचं, इको यनची. बस, बाकी एक्सप्लेन करायचं काम नाही. इझिली मग तुम्हाला प्रत्येक यात 2-2 मार्क भेटून जातात. ठीक आहे, ते एकदम इझी. म्हणजे संधी 15 मार्काची. संधी समास तुम्ही व्यवस्थित केला 30 मार्क, संधी समास मिळून 30 मार्क येतं, याचे 30 मार्क येतं. तुम्ही इझिली तुम्ही 25-20 याच्यात 20 मार्क तर भेटू शकतात आरामात. 15-20 मार्क भेटून जातात. मी जसं सांगतो तसं करा. 15-20 मार्क तुम्हाला, 20 मार्क तुम्हाला इझिली भेटू शकतात. संधी जर का व्यवस्थित केली तर संधीत तर तुम्हाला 15 भेटतात. आणि समासमध्ये पण तुम्हाला 5-10 मार्क, म्हणजे तुम्ही पासिंग तर तुमची इझी होऊ शकते. 20 मार्काचे MCQच येतं. ठीक आहे, आपल्याला अजून 10 मार्काचं आपलं हे आपले 10 मार्काचे ACQमध्ये पण 2 क्वेश्चन येतं प्रत्ययाचे याचे. म्हणजे पासिंग एकदम इझी आहे. नंतर हे प्रयोग विपरीत, हे कर्तरीचं कर्मणी, कर्मणीचं कर्तरी करायचं. आणि याच्यात थोडं भाववाच्य पण येते. तर ते आपण सर्व हे पण इझी तुम्हाला सांगतो की तुम्ही कमस कम याची ट्रिक सांगतो तुम्हाला, ते पण येते. आता प्रत्ययरूप आपल्याला तिथं पण विचारलं होतं आणि इथं पण आलेलं आहे प्रत्ययरूप. इथं भूत्वा. तर ते सर्व आपण स्टडी करू याचं काय आहे काय नाही. ते तुम्हाला सगळं म्हणजे आपल्याला पासिंग तुम्हाला एकदम इझी आहे. आपल्याला जास्त स्टडी करायचं असेल तर डिटेलमध्ये तुम्हाला सर्व करणं अपेक्षित आहे, शब्दरूप असो धातुरूप असो. पण मी तुम्हाला ट्रिक सांगतो व्यवस्थित. जसं जसं सांगतो तसं केलं तर पासिंग तर तुमची व्यवस्थित होते. आधी आपल्याला पासिंग करायची, बाकीचं नंतर बघू. ठीक आहे, चालते. तर आता आपण हे झालं पूर्ण संस्कृतचं. ठीक आहे, संस्कृत विषयामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट टॉपिक काय? संधी किती मार्कासाठी येते? संधी येते आपल्याला 15 मार्कासाठी. याच्यात येते SAQ आणि LAQ. SAQ आणि LAQ दोन्ही येतात. नंतर येते समास आपल्याला किती मार्कासाठी आहे? 15 मार्कासाठी. 15 मार्कासाठी SAQ पण येते आणि एक LAQ पण येते. ठीक आहे, म्हणजे हे नंतर तुम्हाला सगळ्यात सोपं येते अव्ययसाठी 5 मार्क, अव्ययचे 5 मार्क. नंतर ते आपल्याला उपसर्ग आहे, उपसर्गाचे 22 वाक्य, त्याच्यात 5 मार्क तुमचे फिक्स येतात. म्हणजे हे 10 मार्क. नंतर इझी आपलं हे, नंतर आपलं धातुरूप शब्दरूप इथं 30 मार्क येतं. तर आणि 20 मार्काचं आपलं MCQ येतं. 20 मार्काचे MCQ येतं. MCQच्या टॉपिकमध्ये आपल्याला संस्कृत वर्णानाम परिचय, नंतर आपलं हे संज्ञा प्रकरण, याच्यात आपल्याला माहेश्वरी सूत्र वगैरे येते. नंतर कारक वरचे पण टॉपिक येतात आपल्याला MCQमध्ये. SAQमध्ये 5 मार्काचं कारक प्रकरण आहे, कारक पण ओळखता येते. म्हणजे तुमचे इझिली फर्स्ट जो पार्ट आहे एकदम स्कोरिंग पार्ट आहे, एकदम पेपर 1 स्कोरिंग आहे. तुम्ही एकदम इझिली तुम्ही याच्यात नाही का 60-65 मार्क इझिली घेऊ शकता विदाऊट एनी जास्त अभ्यास करता न. फक्त अभ्यास व्यवस्थित करायचा, हिशोबाने करायचा, पॅटर्न वाईज करायचा. एक्झाममध्ये काय विचारलं जाते हे सर्व पेपर येतं. हे सर्व आपल्याला सॉल्व करता आले. हे एवढे जरी तुम्ही एक्झाम्पल करून घेतले, समजून घेतले, तर याच सारखे एक्झाम्पल तुम्हाला येणार आहेत. ठीक आहे, जसं याच्यात कुंभम करोती इति कारकम. ठीक आहे, पंचगंगम हे नदीभिष्ट, तसं तर द्विगु समास व्हायला पाहिजेत कारण की इथं पंच आलेलं आहे. पण इथं नंतर नाही का गंगा ही नदी आहे, तर नदीभिष्ट सूत्रानं हे अव्ययीभाव समास होते. हे थोडंसं जर का तुम्ही लक्षात घेतलं तर एकदम सिंपल टॉपिक येतं. आपण जेव्हा संधी समास शिकू तर तुम्हाला हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला इझी येतं, जास्त काही हार्ड नाही. तर एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली तर व्यवस्थित होऊन जाते. ठीक आहे, जास्त डोकं लावायचं काम नाही. मी ज्या पद्धतीने सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. ठीक आहे, तर आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पेपर 2चं पण ॲनालिसिस करू. नंतर असे सर्व सब्जेक्टचं ॲनालिसिस करतो. म्हणजे तुम्हाला माइंड मॅप तयार होते दिमागामध्ये की आपण कसा स्टडी करणार आहोत. बाकी माझे लेक्चर तर चालू राहतीलच डिटेलमध्ये, आणि प्लस माझे शॉर्ट नोट्स पण तुम्हाला भेटत राहतील. किंवा जसं मी संज्ञा प्रकरण पूर्ण शिकवलं की डिटेलमध्ये काय आहे, पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, फक्त तुम्हाला लक्षात तेवढे 13 सूत्रच ठेवायचे की काय आहे तर काय नाही. तर ठीक आहे, तर ते सर्व इझिली आपण स्टडी करू. चल, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. अभ्यास करा आणि काळजी नका करू. ठीक आहे.